नमस्कार, मी सोमनाथ वाळुंजकर, शिवतीर्थ एंटरप्राइजेस. आज मी आलेलो आहे शिरापूर श्रीयुत हनुमंत जगताप साहेब यांच्या प्लॉटवर. यांचा हा 7 एकर कांदा आहे आणि पहिल्यापासून आपण यांना कांद्याचं शेड्यूल दिलं होतं आणि त्या शेड्यूलच्या माध्यमातून हा कांदा आपण पूर्णपणे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत या कांद्याचं शेड्यूल वापरलं आहे शिवतीर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. आणि ह्या शेड्यूलला काय काय रिझल्ट आला, म्हणजे ह्यांनी बाहेरचं काहीच वापरलं नाही, तर काय काय रिझल्ट आलाय हे आपण जाणून घेऊ जगताप साहेबांच्या माध्यमातून. सर नमस्कार. नमस्ते. महाराष्ट्रातून इतर शेतकरी बघतायत, तर आपल्याला काय रिझल्ट आलाय हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. नमस्कार. शिवतीर्थ एंटरप्राइजेसने दिलेला डोसच फक्त आम्ही आमच्या शेतामध्ये वापरलाय. तर माझं एक म्हणणं आहे सर, त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं बाहेरचं खत आम्ही वापरलेलं आता नाही. ह्यात म्हणजे बऱ्याच लोकांचा शेतकऱ्यांचा प्रश्न काय राहतो की त्यांनी बाहेरचं काहीतरी वापरलं असेल, तर बाहेरचं तुम्ही काय काय वापरलं? नाही, बाहेरचं आम्ही काहीच वापरलेलं नाहीये. फक्त SP अॅग्रोटेकची औषधं वापरूनच एवढा रिझल्ट झाला? हो, फक्त SP अॅग्रोटेकचीच औषध आहेत. आता ही कांदा आहे, ह्याचं तुमच्या मनाने तुम्हाला साईज योग्य वाटते का? नाही, ह्या गेले आज 70वा दिवस आहे. 70 दिवसांमध्ये अतिशय चांगली साईज आतापर्यंत आम्हाला कधी मिळालेली नाही. पहिल्यांदाच अशी साईज आम्हाला मिळाली. आम्ही ह्याच्या आधी खूप वेळा कांदा केलाय, उत्पादन घेतलेलं आहे. याच्यामध्ये 80 ते 85% ह्या प्रकारची साईज झाली आहे आणि चांगली साईज आहे आणि उर्वरित साईज सुद्धा आमची चांगली आहे. म्हणजे अजून एक टप्पा डोसचा सोडायचा राहिला हा, अजून एक शेवटचा टप्पा आम्ही आज उद्या सोडणार आहे 2 दिवसात. त्यानंतर सुद्धा अजून साईज वाढेल असं साहेबांचं म्हणणं आहे. परंतु ही साईज आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची. आजपर्यंत ह्या प्रकारची साईज आम्हाला कधी मिळालेली नव्हती. बरं, आता माझं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होतं कलर, साईज, आकार, गोलाई मार्केटला ज्या पद्धतीने आपल्या कांदा लागतो त्या पद्धतीने आपला कांदा येईल, तर तो आलाय का? आहे 85% आतापर्यंत रिझल्ट झाला? सध्या तर आता 80, 85, 90% पर्यंत रिझल्ट चांगला आहे. कलर चांगला आहे, साईज चांगली. आता याच्यापेक्षा साईज आम्हाला काही जास्त नको बी होती, परंतु आम्हाला ही साईज मिळाली. अजून याच्या मान अजून जाड आहे. काय दोन्ही कांदे सगळीकडे ह्याच पद्धतीचा आता कांदा. हे कांदा तुम्ही निवडून उपटलाय का? नाही, आम्ही आता आलो सरसकट जिथं आम्हाला हात लागेल तिथला आम्ही कांदा उपटलाय. बरोबर, म्हणजे प्लॉटला एक समान वाढ आहे. 85 ते 90% शेवटच्या डोस सोडायचा राहिलाय. 85 ते 90% एक समान वाढ आहे. ओके, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.